कीच्या द्वारे गाडी स्टार्ट पण करू शकतो। इथे सीएनजी तुम्ही फिल करू शकता। 10 लिटरची कॅपॅसिटीची सीएनजी आता काही नॉईज बघायला भेटतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर आज आपण होंडा अमेजचं सीएनजी मॉडेल बघणार आहे। VX CVT CVT मध्ये तुम्हाला सीएनजी ऑफर करते। मेन म्हणजे VX मध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मध्ये दोन्ही पण मॉडेल मध्ये होंडा एक्स्ट्रा फिटमेंट मध्ये जे की यांचा वेंडर असतो त्या थ्रू तुम्हाला फिटमेंट करून भेटते। एक्स्ट्रा 80,000 कॉस्ट लागते याला, पण तुम्हाला याची 5 वर्ष आणि 1,00,000 किलोमीटर पर्यंत वॉरंटी पण भेटते। जसं की तुम्ही जर बाहेरून लावून घेतली तर तुम्हाला वॉरंटी बघायला भेटणार नाही, पण इथे जर लावली तर गाडीची वॉरंटी पण वाईट होत नाही आणि गाडीचे बाकीचे पॉवर वगैरे जर बघितले तर गाडीमध्ये तुम्हाला 90 PS चा पॉवर आणि 109 न्यूटन मीटरचा टॉर्क, आणि गाडीचं इंजिन जर बघितलं ना तर तुम्हाला 1.2 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटर इंजिन बघायला भेटतं आणि त्याचं पॉवर फिगर तर तुम्हाला सांगितलेलेच आहे। बाकी गाडीची जर डिझाईन बघितली ना एकदम अशी डॅशिंग डिझाईन आहे, म्हणजे डिझायर जर घेत असाल तर डिझायरपेक्षा ही गाडी कधी पण चांगली आहे। तुम्हाला सीएनजीचा ऑप्शन पण आहे। 10 लिटर टँकचा कॅपॅसिटीचा आपल्याला सीएनजी टँक बघायला भेटतो, ते जर पाहिलं। आणि मेन म्हणजे तुम्हाला रेट्रो फिटमेंट कशी आहे, जर फ्यूल लीड आहे ना तिथेच तुम्हाला सीएनजी फिल करायचं ऑप्शन बघायला भेटतं। जर इकडे जर आलं तर इथे तुम्हाला जिथे पेट्रोल फिल कराल तिथेच इथे सीएनजी तुम्ही फिल करू शकता। इथे जर पाहिलं एकदम असं जेन्युइन फिटमेंट बघायला भेटते। आणि त्यानंतर बूट स्पेस 416 लिटरचं बूट स्पेस आहे आपल्याला तसा रेग्युलरवाला, पण 50% बूट स्पेस सीएनजीच्या टँकमुळे युटिलाइज होतो, तरी पण आपल्याला बऱ्यापैकी बूट स्पेस शिल्लक राहतोय। आणि बाकी जर गाडी ओव्हरऑल गाडीच बघितलं आणि मेन म्हणजे तुम्हाला इथे पुढे हे बघायला भेटतं सीएनजीचे स्विच कन्व्हर्टर आहे, म्हणजे जर पेट्रोल किंवा सीएनजी मध्ये कन्वर्ट करायचे असेल किंवा किती शिल्लक आहे सीएनजी ते पण तुम्हाला दाखवेल। सर्वात प्रथम आपण गाडीच्या फ्रंट प्रोफाईल पासून सुरू करूया। जर तुम्ही पाहिलं तर अशी काही स्मार्ट रिमोट की आपल्याला बघायला भेटते। यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉक आणि होल्ड केलं तर गाडी आपली स्टार्ट पण करू शकतो आपण, आणि बूट ओपन साठी ऑप्शन देण्यात आलेलं आहे। दोन्ही पण स्मार्ट रिमोट की। इकडे जर पाहिलं तर होंडाचा लोगो, आणि त्यानंतर गाडीची जर फ्रंट प्रोफाईल बघितली तर अशी काही सिग्नेचर ग्रिल बघायला भेटते। वरती क्रोमचं फिनिशिंग आहे पूर्णपणे। त्यानंतर इथे होंडाचा लोगो आहे स्मार्टपणे पुश केलेला आहे तिथे। त्यानंतर इथे जर पाहिलं तर पुलिंग हुक, आणि लाईटचा सेटअप जर बघितलं तर एलईडी DRL आपल्याला बघायला भेटतात। एलईडी प्रोजेक्टर आहे दोन्ही पण, हाय बीम लो बीम। त्यानंतर फॉग लॅम्प पण आपल्याला एलईडी मध्ये बघायला भेटतात। त्यानंतर खाली जर पाहिलं तर सिडान मध्ये आपल्याला ओव्हरऑल बंपर, खाली पण स्किड प्लेट नसते पण ओव्हरऑल बंपर बॉडी कलर बघायला भेटतो। त्यानंतर साईड प्रोफाईलला जर आलं तर MRFचे 15 इंचचे टायर बघायला भेटतात, ज्याची साईज जर बघितली तर 185/60 R15 साईज आहे। त्यानंतर पुढे आपल्याला कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन बघायला भेटतो सेटअप। गाडीचं जर मिररवर बघितलं तर इंडिकेटर पण मिररवरती एलईडी इंडिकेटर आहे। त्यानंतर नॉर्मल असे वायपर बघायला भेटतात। हे VX CVT मॉडेल आहे। त्यानंतर इथे जर पाहिलं तर ड्रायव्हर साईड आणि पॅसेंजर साईड दोन्हीकडे आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर बघायला भेटतं। त्यानंतर ब्लॅक कलर मध्ये एकदम स्टनिंग लुक आपल्याला गाडीचा बघायला भेटतो। इकडे जर पाहिलं तर सीएनजीचं जर तुम्ही पाहिलंच आहे, वरती पाहिलं तर शार्क P99 आहे। त्यानंतर डिफॉगर पण आपल्याला यामध्ये देण्यात आलेलं आहे। या गाडीची कॉस्टिंग जर बघितली ना मित्रांनो तर 9,16,000 एक शोरूम कॉस्ट आहे, आणि 10,76,000 ऑन रोड तुम्हाला पुण्यामध्ये भेटून जाईल। थोडेफार डिस्काउंट पण चालू आहे, याच्यात भरपूर डिस्काउंट पण भेटतील, इयर एंड पण आहे। इथे जर पाहिलं तर आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर दोन्ही बाजूने रिक्वेस्ट सेन्सर कंपनीने ऑफर केलेले आहे। 9,14,000च्या किमतीमध्ये तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर, लेन कीप असिस्ट, पलीकडे आपल्याला कॅमेरा पण बघायला भेटतो। त्यानंतर असं काही इंटेरियर आपल्याला बघायला भेटतो। इथे जर पाहिलं तर फॅब्रिक फिनिश आहे, म्हणजे सॉफ्टेज नाही आहे, पण असं काही आपल्याला इंटेरियर लुक बघायला भेटतो, जो की डिझायरपेक्षा एक बेटरच लुक आहे। आणि प्राइस रेंज तुम्ही बघा। त्यानंतर आपण गाडीमध्ये रेट्रो फिटमेंट सीएनजी केलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो। इथे जर पाहिलं तर बॉडी कलर मध्ये आपल्याला हँडल बघायला भेटतात। त्यानंतर रिअरला शार्क P99 आहे, डिफॉगर आहे। इथे जर पाहिलं तर एलईडी मध्ये ब्रेक लाईट देण्यात आलेली आहे, हॅलोजन मध्ये इंडिकेटर आहे।
आणि हॅलोजन मध्येच रिव्हर्स लाईट देण्यात आलेली आहे. इथे जर पाहिलं तर होंडाचं आयव्हीटेक बॅजिंग आहे, इथे क्रोमची पट्टी, त्यानंतर होंडाचं बॅज. इथे जर पाहिलं तर आपल्याला बॅक साईडला 2 पार्किंग सेन्सर बघायला भेटतात. आणि त्यानंतर होंडाचा टँक जर आपण रेट्रो फिटमेंटचं जर बघितलं तर इथे आपलं CNG किट फिट केलेलं बघायला भेटतं, जे की 10 लिटरची कॅपॅसिटीची CNG आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, जे की कंपनी 16-17चं पेट्रोलमध्ये मायलेज सर्टिफाईड आहे, तेच तुम्हाला 25 पर्यंत भेटू शकतं. त्यानंतर त्याची जी फिटमेंट आहे ना ती एकदम जेन्युइन फिटमेंट आहे. इथूनच तुम्ही CNG फील करू शकता, पेट्रोल जिथून फील करता. त्यानंतर गाडीचं जर इंटेरियर जर बघितलं ना आपण, इकडच्या साईडला आपल्याला मिररच्या खाली कॅमेरा बघायला भेटतो लेन कीप असिस्टसाठी. जर पॅसेंजर साईड विंडो जर बघितली तर इथे आपल्याला पॉवर विंडो बघायला भेटतात. त्यानंतर ट्विटर देण्यात आलेले 2-4 स्पीकर आहे. नंतर इथे जर पाहिलं तर गिअर नॉब देण्यात आलेला आहे. CVT मॉडेल आहे, त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्रायव्हिंग मोड्स येतात. त्यानंतर इथे जर पाहिलं तर असे काही छोटीशी डिझाईन देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे व्हाईटमध्ये पोस्चर आहे सगळा. ते जर पाहिलं तर AC वेंट आहे, SRS एअरबॅग 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे या गाडीमध्ये, 8 इंची डिस्प्ले. त्यानंतर इथे जर पाहिलं तर ऑटोमॅटिक AC आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. मॅन्युअल IRVM बघायला भेटतो. वरती जर पाहिलं तर आपल्याला केबिन लाईट पण देण्यात आलेले आहे, मागे पण आहे पुढे पण आहे, दोन्ही साईडला आपल्याला केबिन लाईट बघायला भेटते. त्यानंतर पलीकडच्या साईडला जर आलं, गाडीचा ग्लो बॉक्स जर पाहिला तर डिसेंट साईडचा आपल्याला ग्लो बॉक्स बघायला भेटतो. त्यानंतर इकडे जर आलं ड्रायव्हर साईडला जर पाहिलं आपण तर ड्रायव्हर साईड बघितली तर ऑटो अप अँड डाऊन आपल्याला विंडो बघायला भेटते. त्यानंतर इथे क्रोम फिनिशमध्ये डोअर लॉक देण्यात आलेले हँडल. नंतर बाकी गाडीच्या आतमध्ये जर बसून बघितलं तर आपल्याला बॉटल होल्डर वगैरे देण्यात आलेले आहे इथे. त्यानंतर इथे आपल्याला आपण फिटमेंट केलेली आहे CNGचं, त्याचा लोगो आहे इथे. ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ साठी आहे, लेन कीप असिस्ट आहे. इथे जर पाहिलं तर इंजिन स्टार्ट स्टॉप देण्यात आलेलं आहे. पण गाडी जर ऑन केली तर इथे बघू शकता टेकोमीटर सगळं आपल्याला डिजिटल बघायला भेटतं. RPM मीटर आणि इकडे स्पीडोमीटर देण्यात आलेले आहे. त्यानंतर इथे मीडिया कंट्रोल्स येतं. बाकी जर पाहिलं तर गाडी किती किलोमीटर चालली काय मग सगळं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. पेडल शिफ्टर पण या मॉडेलमध्ये आपल्याला बघायला भेटतात. ऑटोमॅटिक हेडलॅम्प पण आहे आपल्याला. त्यानंतर इथे खाली जर पाहिलं तर पेट्रोल किती आहे, आणि इथे जर पाहिलं तर हे CNG साठी आहे, इथे CNG आणि पेट्रोल. त्यानंतर बाकी जर पाहिलं तर होंडाचा लोगो, SRS ची बॅजिंग. त्यानंतर इथे व्हॉल्यूम कंट्रोल्स येतं, मीडिया कंट्रोल होमसाठी देण्यात आलेलं आहे, ऑटोमॅटिक AC आहे, हॅझार्ड कंट्रोल आहे, 8 इंच टचस्क्रीन डिस्प्ले. त्यानंतर इथे जर पाहिलं तर लेन कीप असिस्टमुळे आपल्याला पलीकडच्या साईडचं मॉनिटर करायला सोपं जातं. इन्फोटेनमेंट सिस्टीम जर बघितली तर ब्लूटूथ, कॉलिंगसाठी अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले दोन्ही पण आपल्याला या 8 इंच डिस्प्लेमध्ये सपोर्ट करते, त्यामुळे कसली अडचण नाही आहे. बाकी गोष्टी तुम्ही जर पाहिलेल्याच आहेत. त्यानंतर इथे जर पाहिलं तर गिअर नॉब वगैरे 2 कप होल्डर देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथे वायरलेस चार्जर आपल्याला बघायला भेटतं. इथे जर पाहिलं तर टाईप A चे 2 पोर्ट देण्यात आलेले आहे. वायरलेस चार्जर ऑन ऑफ करण्यासाठी पण बटन देण्यात आलेले आहे. पॉवर आउटलेट जर बघितलं तर 12 व्होल्टचं 180 वॅटचं मॅक्स आउटपुट देणारं पॉवर आउटलेट आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर सनसेट जर बघितले आपण तर व्हॅनिटी मिरर सोबत आपल्याला सनसेट देण्यात आलेले आहे. इथे जर पाहिलं तर व्हॅनिटी मिरर आणि इकडच्या साईडला पण व्हॅनिटी मिरर बघायला भेटतो. त्यानंतर ड्रायव्हर साईड आणि पॅसेंजर साईड पण आपल्याला ग्रॅब हँडल देण्यात आलेला आहे. त्यानंतर गाडी जर बंद करून आपल्याला नॉर्मल हँडब्रेक बघायला भेटतं, बटनवालं नाही आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण तर छोटा आर्मरेस्ट बघायला भेटतो, ज्यात स्टोरेज पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. इथे जर पाहिलं तर नॉर्मल स्टोरेज आपण करू शकतो. सीट कवर जे बघताय ते कस्टमरची गाडी आहे, त्यामुळे आपल्याला चेंज केलेले येतं. नॉर्मल फॅब्रिक सीट कवर आपल्याला भेटतात या गाडीमध्ये, लेदर सीट कवर फिट करण्यात आलेले येतं. त्यानंतर बॅक साईडला जर आलं तर आपल्याला इथे नॉर्मल स्टोरेज स्पेस बघायला भेटतं. 1 लिटरची बॉटल नाही येणार, पण बाकी जर बघितलं इकडे माझ्या हाईट प्रमाणे मी ऍडजस्ट केलेलं आहे, तर गाडीचा आपल्याला स्पेस बघा इतका स्पेस आपल्याला बघायला भेटतोय. आणि हेडरूम जर बघितलं तर इतका हेडरूम आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो. त्यानंतर मागून व्ह्यू जर बघितला तर असा काय आपल्याला होंडा अमेजचा
VX मॉडेलचा व्ह्यू बघायला भेटतो, जे की ऑन रोड आपल्याला 10,76,000 भेटते. 9,14,000 आपल्याला ऑन रोड एक शोरूम प्राइस बघायला भेटते. मागं जर पाहिलं तर रिअर एसी व्हेंट पण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर खाली पॉवर आउटलेट आहे 12 वोल्टचं 180 वॅटचं मॅक्स आउटपुट देणार. तीन कंपार्टमेंट बघितलं तर आपल्याला असं काही नॉर्मल म्हणजे स्पेस वगैरे भरपूर आहे यातमध्ये. फ्री असं काही इंजिन कंपार्टमेंट देण्यात आलेले आहे. त्यानंतर हे जे 4 सिलेंडर आणि CNG फिटमेंट जे केलेले लो रेटचं आपल्याला CNG फिटमेंट बघायला भेटतं, जे की तुम्ही एक्स्ट्रा 80,000 रुपये पे करून वॉरंटी सहित आपण होंडाकडून घेऊ शकतो. जे की तुम्हाला बाहेर केली तर वॉरंटी वाईड होती गाडीची. त्यानंतर गाडीचं वर एक साईड अमेरॉनची बॅटरी देण्यात आलेली आहे. बाकी जर पॉवर फिगर बघितले तर तुम्हाला इथे दाखवण्यात येतीलच. गाडीचं इंजिन मेन म्हणजे रिलायबल आहे. बाकी नॉर्मल गाड्यांवर तर होंडा तुम्हाला भरपूर रिलायबल म्हणजे एक्सटेंडेड वॉरंटी 10 वर्षापर्यंत बघायला भेटते. फक्त गाडीमध्ये प्रॉब्लेम इथे तुम्ही जर चेक केलं तर थोडं नॉर्मल आहे, पण इकडे थोडंसं पॅनल गॅप आपल्याला बघायला भेटतो, जे की चालून जातं. म्हणजे जर ठीक आहे, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. बाकी गोष्टी सगळ्या वरती तुम्हाला इन्शुरन्स देण्यात आलेलं नाही आहे, कारण गाडीचं इंजिनचं नॉईज जर बघितलं तर एकदमच लो आहे. तुम्हाला इंजिन नॉईज दाखवतो मी. इथे जर बघितलं आपण, आपल्याला प्रेशर वगैरे इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर गाडीचा नॉईज जर बघितला आपण तर आपल्याला असा काही नॉईज बघायला भेटतो. एकदम सायलेंट असं इंजिन आहे या गाडीमध्ये, त्यामुळे इन्सुलेशनची काही गरज नाही. पण बाकी गोष्टी आपल्याला भरपूर असं बघायला भेटतं. गाडीचा ओव्हरऑल लुक जर बघितला तर डिझायर पेक्षा तर एकदम म्हणजे लेंथ मध्ये आणि डायमेन्शन वाईज तर सेमच आहे, पण तरी पण एकदम बोल्ड लुक असा वाटतो. 165 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्यानंतर डिस्क ब्रेक पुढे आणि मागे ड्रम ब्रेक आहे. बाकी दोन्हीकडे आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर बघायला भेटतात, जे की बऱ्यापैकी ऍडव्हान्स घेऊन जाते आपल्याला डिझायर पेक्षा. त्यानंतर ओव्हरऑल लुक चेक केल्यानंतर गाडी आपल्याला आणि इंजिन रिलायबिलिटी बाकीच्या गोष्टी, मायलेज पण ठीक आहे. म्हणजे सुझुकीच्या लेवलचं मायलेज नाही बघायला भेटत आपल्याला, पण बाकी गोष्टी आहेत चांगल्या या गाडीमध्ये. तुम्ही एकदा होंडाला व्हिजिट करा, टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि मग तुम्हाला कळेल गाडीमध्ये काय आहे काय नाही. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ऑटो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट बघायला भेटतील. धन्यवाद.